नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। यावेळीच्या लोकसभा निवडणुकीत जम्मू काश्मीर आणि त्यातही खास करून काश्मीर खोऱ्यात मतदारांचा प्रतिसाद कसा राहील याकडे अनेकांचे लक्ष होते। या भागातल्या मतदारांनी यावेळी अनेकांच्या शंका कुशंका दूर सारत मोठ्या संख्येने लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदवला। विद्यमान केंद्र सरकार हा आपल्या धोरणांचा विजय असल्याचे म्हणत असले तरी यावेळी भाजपने काश्मीर खोऱ्यात आपला एकही उमेदवार दिला नव्हता हे लक्षात घेणे गरजेचे आहे। भाजप निवडणुकीच्या रिंगणात नसल्यामुळे मतदारांचा कौल केंद्र सरकारच्या धोरणाच्या समर्थनात होता की विरोधात होता हे सांगता येत नाही, परंतु तरी देखील गेल्या 4 दशकात या भागात सर्वाधिक मतदान झाले ही वस्तुस्थिती मान्य करावीच लागेल। काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला, श्रीनगर आणि अनंतनाग राजौरी या 3 लोकसभा मतदारसंघांमध्ये 1984च्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान झाले होते। त्यानंतरच्या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हिंसाचाराला ऊत आला, त्यामुळेच नंतरच्या निवडणुकांमध्ये खोऱ्यातील या 3ही जिल्ह्यात मतदान अगदीच नगण्य झाले। यावेळी मात्र अनंतनाग राजौरीमध्ये 54.46% मतदान झाले। 2019 मध्ये जुन्या अनंतनाग मतदारसंघात केवळ 8.98% मतदान झाले होते। श्रीनगरमध्ये 38.45% तर बारामुल्लामध्ये 59.10% मतदानाची नोंद झाली। 2019 मध्ये या दोन्ही मतदारसंघांमध्ये अनुक्रमे 14.43% व 34.60% मतदान झाले होते। ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने काश्मीरचा विशेषाधिकार काढून घेतल्यानंतर पहिल्यांदाच खोऱ्यात निवडणूक झाली आहे। काश्मीरी मतदार मतदानावर बहिष्कार टाकतील असे निवडणुकीपूर्वी बोलले जात होते, पण तसे झाल्याचे दिसत नाही। बारामुल्ला, अनंतनाग हे दोन्ही जिल्हे दहशतवादाची केंद्रे मानली जातात। तिथे यंदा मात्र मतदारांनी रांगा लावून मतदान केले। मतदारांच्या या प्रतिसादाचा संबंध केंद्र सरकारच्या दडपशाहीशी देखील जोडला जातोय। गेल्या 2-2.5 वर्षांपासून संपूर्ण खोऱ्यात टाळेबंदी सदृश्य परिस्थिती आहे, त्यामुळे लोकांना रस्त्यावर उतरून विरोध दर्शवता येत नाही। त्यामुळे कदाचित लोकांनी मतदान करून अप्रत्यक्षपणे खोऱ्यातील केंद्राच्या धोरणाबाबत मत व्यक्त केले असाही निष्कर्ष काढता येऊ शकतो। कारण काहीही असो, शेवटी खोऱ्यातील लोकांनी लोकशाही प्रक्रियेवर विश्वास व्यक्त केला हे खूप मोठे यश म्हणावे लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।